एक चेंडू शिल्लक असणार आहे. यस 4 चेंडू झालेत, एक चेंडू शिल्लक असणार आहे. टीमची धावसंख्या आपल्याला 24 पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मधला पाहायला गेलं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू ऑन स्ट्राईक भावेश. यावेळेस पाहायला गेला तर एक चांगला फटका रिव्हर्स स्वीपचा अटेंड केला, एकदा वेगाने पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न राहिला आहे, फेकी चांगली नाही झाली आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर बॅकअप चांगलं होतं परंतु हरकत नाही. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झालेत. षटक क्रमांक 3 आले संपुष्टात. 3 षटका अखेर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 26 या आकड्यावरती. 26 ऑन स्कोर कार्ड. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 2 गड्याच्या मोबदल्यात पाहायला गेलं तर 26 धावा. तिसरं, चौथं आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं, षटक हाताळण्यासाठी आलंय. गोलंदाजी मार्कवर आलेत गोलंदाज अक्षय तांबे यांच्यावरती विश्वास दाखवला झाला. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अद्याप जर पाहायला गेला तर चांगली कामगिरी राहिली आहे, कारण की या आधीच्या सामन्यामध्ये पाहायला गेलात ना तर 50 धावा बनवल्या होत्या आणि त्याच 50 धावा चेस देखील केल्या गेल्या होत्या, परंतु इथं मात्र पाहायला गेलात ना तर गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाजांचं कौतुक आहे. अद्याप 3 गोलंदाजांनी 26 धावा खर्च केल्यात. मग पाहायला गेलात तर शुभम असतील, इम्तियाज असतील किंवा राजू असतील. षटकातला पहिला बॉल, षटक क्रमांक 4, पहिलाच बॉल पाहायला गेला तर स्वॅग स्वीप केलं आणि त्याच वेळी पाहायला गेला तर 4 धावा देणारा हा दमदार चौकार आलाय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अथर्वच्या माध्यमातून. अथर्व उर्फ पा, 18 क्रमांक जर्सी प्रदान केलेला खेळाडू. षटक क्रमांक शेवटचा आहे. षटकातला पुढचा बॉल, खरा पडला चेंडू. पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. यस, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव धावफलकावरती जोडली जाते. थोडंसं दबाव प्रेशर निर्माण करण्याचं काम फलंदाजीच्या माध्यमातून केले गेले. यावेळेस पाहायला गेलं तर चांगल्या पडल्या चेंडू थोडंसं वळण घेतलं, त्याचवेळी समोरच्या रिजनमध्ये खेळलंय. खराब क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली राहिली आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली गेली आहे आणि त्याचवेळी पाहायला गेलं तर पंचांनी ही अपील फेटाळली गेली आहे आणि त्या दरम्यान यस पंचांचा निर्णय अजून पेंडिंग असणार आहे. यस सर, या 2 धावा थँक्यू. यस 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातला पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका आलाय आणि इथून पुढे फलंदाज अथर्वला बाद मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहा पुन्हा एकदा लक्ष वेधतो सर्व संघाचे संघमालक असतील, आयकॉन असतील, खेळाडू असतील, की हा जो आपण रिव्ह्यू सिस्टम ठेवले ते फक्त आणि फक्त आपले जे पंच ऑफिशियल पंच असतील तेच रिव्ह्यू घेऊ शकतात. कोणत्याही टीमला, कोणत्याही संघाला कोणताही रिव्ह्यू असणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची या ठिकाणी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जी रिव्ह्यू सिस्टम आहे ती फक्त आणि फक्त पंचांकरता असणार आहे. धन्यवाद. जो या सामन्याकडे, या मॅचकडे न्यू बॅटर मध्ये आता दाखल झालेत. पहिला चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत संघाचे संघनायक राजू, चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान एका धावेवरती थांबवलंय. विकेटच्या साह्याने टीमची धावसंख्या 34. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या डावामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये. मोठा फटका खेळायचा होता समोरच्या रिजनमध्ये. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकदा वेगाने पूर्ण केली आहे. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर रनआउट स्वरूपात, धावच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतवले. एक धाव धावफलकावरती ऍड होईल. षटक क्रमांक 4 आले संपुष्टात. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावा अखेर टीमची धावसंख्या आपल्याला 35 पाहायला मिळते. विजयासाठी येणाऱ्या 4 षटकामध्ये 36 धावांचा हवा असणार आहे. त्यार्थातच टीम मैत्री वॉरियर्स संघाला आणि या 36 धावा कशा पद्धतीने मैत्री स्टार्स संघ डिफेंड करेल याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. यानंतर होणारा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल मैत्री टायटन्स त्यांच्या विरुद्ध मैत्री चॅम्पियन्स. या 2 संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण देखील नाणेफेक करून घ्यायचं आहे. मैत्री चॅम्पियन्स त्यांच्या विरुद्ध मैत्री टायटन्स. पाहायला गेला तर सॅमसंग फर्नांडिस यांच्या मालकीचा संघ, संघाचा कर्णधार समीर चव्हाण आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळते. त्यांच्या विपक्ष विरुद्ध मैत्री टायटन्स पाहायला गेला तर चेतन मुंडे आणि प्रथमेश अवसरे या 2 संघांच्या मालकांचा मालकीचा संघ. तर संघाचा संघ मालक स्वप्नील आपल्याला पाहायला मिळते. चला नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला अंकित, आपणास विनंती असेल नाणेफेक करून घ्यायचा या सामन्याचा.
मैत्री चॅम्पियन्स विरुद्ध मैत्री टायटन्स यामधल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं असणार आहे आणि तेच काम इथं मैदानाच्या आतमध्ये घडतंय. स्वप्नील आणि त्यांच्या समवेत समीर आपल्याला पाहायला मिळते. यस नाणेफेकीचा कौल जातोय. यस मैत्री टायटन्स संघाच्या बाजूने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याच्या संपूर्ण दिवसभरामधला तिसरा सामना. ज्या ज्या संघ नायकानं नाणेफेक जिंकला त्याने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच गोलंदाजांवरती पाहायला गेलं तर पूर्णतः विश्वास दाखवला गेलाय. इन ॲक्शन आपल्याला समीर चव्हाण पाहायला मिळतील. त्यांच्या विपक्ष स्वप्नील शिगम पाहायला मिळतील. यानंतरचा होणारा पुढील सामना त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया चालू असणाऱ्या सामन्याकडे. सामना क्रमांक दुसरा. या दुसऱ्या उत्तरार्धाच्या इनिंगमध्ये पाहायला गेलं तर फलंदाजी करत असताना 35 धावा बनवल्या. त्यांनी 36 धावांचं आव्हान ठेवलंय. या 36 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील किंवा या 36 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील याकडे देखील संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं लक्ष असणार आहे. आपण पाहताय मैत्री प्रीमियर लीग. नवा जोश, नवा उत्साह, नवा जल्लोष. वडाला गावातील एक अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा या संपूर्ण खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम या आयोजकांच्या माध्यमातून केलं जाते. फ्रेंड झोन आयोजित MPL 2025. चला सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. संघाचा संघ नाही कर्णधार अंकितच्या माध्यमातून खराब पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. अवांतर स्वरूपाची धाव येते. धावफलकावरती जोडली जाते. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा आहे. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी पाहायला गेला तर दोन्ही ट्रेन एका प्लॅटफॉर्मवरती यावात आणि नक्कीच ॲक्सिडेंट होणारच निश्चितच. आणि त्याच पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एक महत्त्वपूर्ण फलंदाज सचिन इथून पुढे होतील बाद. यस पंचांचा इशारा वाईट चेंडूचा होता आणि त्याच वेळी पाहायला गेलं तर चोरटी धाव येण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्या दरम्यान विकेट गेली रनआउट स्वरूपात. टीमची धावसंख्या 2. दोन्ही अवांतर स्वरूपाचे चेंडू. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस कोलाट टाकला होता. त्याच वेळी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालंय. हरकत नाही आहे त्या ठिकाणी. स्वतःला बॅक केलंय आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव. एक चेंडू आणि 3 धावा. 36चा पाठलाग करायचा आहे. 3 धावा अद्याप लगावल्या गेल्यात. षटकातला पुढचा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल पाहायला मिळतील परेश. यस त्याच वेळी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा वाईट चेंडू. थोडीशी खराब गोलंदाजी. चूक टप्पा चूक लाईनवरती गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल. जर पाहायला गेला तर आपल्याकडे धावा देखील कमी आहेत. याच्याकडे देखील लक्ष नक्कीच असणार आहे अंकित यांचं. 36 धावा डिफेंड करायचे आहेत. पाहायला गेला तर विकेट्स काढावे लागतील आपल्याला. डॉट चेंडू हाताळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा बॉल. अंकित. यावेळेस चांगला फटका आणि त्याच वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार यांचं आपल्याला पाहायला मिळलं. नक्कीच कुठेतरी आपल्या संघासाठी 3 धावा इथे वाचवल्या गेल्यात. रुपेश होते बॅकअपला. चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळालं. 1 धाव. षटकातला पुढचा बॉल. राजू. याच वेळी पाहायला गेला तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नशिबाची साथ. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी. दमदार चौकार. 4च्या साह्याने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पुढचा बॉल. आडव्या बॅटने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. संपर्क कोणता झाला नाहीये आणि त्या दरम्यानचा अजून एक डॉट बॉल. कमबॅक पद्धतीचा चेंडू. गोलंदाज अंकित. अशाच पद्धतीची इथून पुढे गोलंदाजी करावी लागणार आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी. दांडी 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 गुल. विकेटचं पतन. षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. पहिल्या षटका अखेर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2-9. पाहायला गेलं तर 9च्या सरासरीने तर धावा बनवायच्या होत्या आणि त्याच वेळी पाहायला गेलं तर या धावा 9च्या सरासरी बनवल्या गेल्यात. परंतु त्याही पलीकडे 2 महत्त्वपूर्ण खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर गेलेत. संघाचा संघनायक राजू आणि त्याचप्रमाणे पाहायला गेला तर सचिन ही आघाडीला आलेली जोडी आता मात्र मैदानाच्या बाहेर आहे. तर त्या दरम्यान जर पाहायला गेला तर अक्षय न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील परेश आणि अक्षय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही संघांच्या या दोन्ही खेळाडूंवरती पाहायला गेला तर संपूर्ण संघाची जबाबदारी असणार आहे. तर अष्टपैलू खेळाडू पाहायला गेला तर रुपेश ऑन अ बॉलिंग ट्रॅक. षटक क्रमांक दुसरा त्यासाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल. चूक टप्पा चूक लाईन. त्याच वेळी पाहायला गेलं तर योग्य वळण घेतलं आणि हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. रुपेशवरती जबाबदारी दिली आहे गोलंदाजी आणि त्या जबाबदारीला पहिल्या चेंडूवरती मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं
चेंडू हाताळला गेला. यावेळी दुसरा चेंडू यावेळी पाहायला गेला तर समोरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा झालाय संघाला. 4 धावा, चौकार, एक दमदार फटका. नक्कीच पाहायला गेलं तर एक सेफ झोन म्हणून जाणलं जातं. गोलंदाजाच्या अतिशय आजूबाजूने जर आपण फटके खेळले तर नक्कीच आपल्याला धावा येतात आणि त्याचंच काम मैदानाच्या आतमध्ये परेशच्या माध्यमातून केलं गेलंय. 2 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. रुपेश पुढचा बॉल आडवा फटका, आडव्या बॅटने खेळचा प्रयत्न, संपर्क झाला नाही आहे आणि त्या दरम्यानचा हा डॉट बॉल. समोरच्या बॅटमधून जर धावा येत असतील तर नक्कीच आडवा खेळण्याचा प्रयत्न का केला जातोय आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर खराब गोलंदाजी. रुपेश, वाईट चेंडू. टीमची धावसंख्या 14 आणि त्याच वेळी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा काय घडतंय मैदानामध्ये पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू, अवांतर स्वरूपाची वाईट +1 अशा 2 धावा धाबलगती ॲड होतील. नक्कीच पहिले 3 चेंडू रुपेशनं चांगले हाताळले परंतु नंतर मात्र कुठेतरी थोडासा भरकटताना पाहायला मिळतोय. थोडीशी खराब गोलंदाजी. याच वेळी चांगला फटका आहे. समोरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालंय. एका धावेचं रूपांतर बघता बघता इथे दुहेरीमध्ये झालंय आणि त्याच दरम्यान 2 धावेनं स्कोर कार्ड पुढे जातोय 18 या आकड्यावरती. 4 चेंडू 18 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 9च्या सरासरी अद्याप धावा बनवण्यात यश आले संघाला. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या बराचसा बाहेर. वाईट चेंडू, पंचांचा इशारा आलाय. अजून एक धाव. वॉरियर संघ चांगल्या पद्धतीने अजून संघामध्ये आणि याच वेळी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळत मैत्री वॉरियर संघाच्या खात्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं आले संपुष्टात. 2 षटका अखेर. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 23 धावा. टीमची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 23 धावा. 23 ऑन स्कोर कार्ड. 2 षटका अखेर 23 धावा पाहायला गेला तर 9च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा आल्या होत्या परंतु शेवटच्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर मोठा प्रहार आला. अक्षयच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलात. त्यानंतर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्ट्राईक परेश. तर गोलंदाजी मार्फत आपण गोलंदाज पाहताय ओमकार. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी ओमकार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला पाहायला गेला तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये पंचांच्या बाजूने ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल धाव. षटकातला पुढचा बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षण, चांगलं फेकी आणि त्याही पलीकडे चांगली रनिंग. एक सिंगल धाव. नक्कीच पाहायला गेलं तर वॉरियर्स संघ कुठेतरी सुसज्ज स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं सोपं आव्हान आता इथून पुढे असणार आहे परंतु त्याच वेळी पाहायला गेलं अजून एक चांगला फटका समोरच्या रिजनमध्ये. अजून एक सिंगल धाव. ओमकारनं चांगली गोलंदाजी राहिली. कमबॅक पद्धतीची गोलंदाजी. अद्याप 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. षटकातला पुढचा बॉल अक्षय आणि याच वेळी पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. उजव्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपाची एक धाव. नेक्स्ट बॉल. यावेळेस काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला गेला आणि तो यशस्वी ठरलाय. एक महत्वपूर्ण फलंदाज अक्षय इथून पुढे मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 3. सोहम आपणास विनंती असतील आपण कुठे असाल तर त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. साथी समालोचक सोहम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर शुभम. याच वेळी पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं परंतु त्या दरम्यान एक सिंगल धाव देखील घेतली गेली आहे. षटक क्रमांक 3 इथून पुढे आले संपुष्टात. अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं गेले. एक अवांतर स्वरूपाची धाव आली. एक रनआउट देखील आला आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. 28 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 आले संपुष्टात. 5 चेंडूने 8 धावा. या आधीचं षटक जे हाताळलं गेलं ओमकारनं चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं गेलं. पाहायला गेला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या.
षटकातला पुढचा बॉल. 5 चेंडू आज धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट रेंजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान एक धाव. सामना रंगतदार ठरतोय. पहा या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे येणारा प्रत्येक सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळतोय. पहिला सामना देखील आपण तशाच पद्धतीने पाहिला होता. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना 1 चेंडू आणि 1 धावेवरती जाऊन संपला होता. त्या दरम्यान हा सामना देखील पाहायला गेला तर आता मात्र चांगला फटकाला आडव्या बॅटनं ऑन साइडला 4 धावांसाठी चौकार आलाय. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना अद्याप पाहायला गेलं तर 2 चेंडूंनी 5 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असणार आहे. इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी मैत्री वॉरियर्स संघाला. मैत्री स्टार संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व. फुल टॉस पर्यंत चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये विजयी चौकार आलाय आणि हा सामना सहजरित्या पाहायला गेला तर मैत्री वॉरियर्स संघाने आपल्या नावे केलाय. येस वेल प्लेड. यानंतर होणारा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल मैत्री टायटन्स त्यांच्या विरुद्ध मैत्री चॅम्पियन्स. त्याआधी समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. ऐकूयात आमचे साथी समालोचक सोहम सर यांना. धन्यवाद. आणि पहिला सामना जो झाला मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री फायटर्स त्या सामन्यामधला